कट लेमन कट अगदी या फटक्याला म्हणता येईल. तो स्ट्रोक खायचा होता मात्र बीट करायचं होता पण नाही करू शकले. डॉट आलाय. रन धावफलकावरती रोखले गेलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सोडून दिलाय. पंचाने मात्र आता दर्शवलाय हा बॉल वाईड आहे. वाईड न धावसंख्या धावफलकावरती वाढलेत 26. 26 धावा. पुढचा बॉल फटका छान खेळला पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक धावे तर एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर मैदानावरती समाप्त झालेला आहे. या ठिकाणी 4. फुल टॉस भीमर घोषित केलाय. नो घोषित केलाय. एक तर कंप्लीट झालाय. दुसऱ्यासाठी धावायचं पण नाही थांबलेत. कमरेच्या वरती बॉल आहे. पंचाने सांगितलं नो बॉल. थोडं हाईट फॅक्टर ठरताना बॉल पाहायला मिळाला त्यामुळे पंचाने आता नो बॉल कळवलाय. नो बॉल वरती +1 आल्यात. रन झाल्यात 29. 29. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि रन झाल्यात 29 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कमरेच्या जवळपास थोडासा आपण वेस्टच्या जवळपास हा बॉल आला होता आणि तिथून हा बॉल अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग तर नाही करू शकली पण तिथे एक सिंगल आली. सिंगल वरती नो बॉल मिळाला त्यामुळे 2 धावा आल्यात. फ्रीट मैदानावरती कायम आहेत. सुयोग मैदानावरती पाहायला मिळेल. सुयोगनं आतापर्यंत 17 रन खर्च केलेत. 17ला 6 मध्ये ऍड करायचं की झेल. झेल घेतलाय परंतु फ्रीट आहे. फ्रीट आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिथे झेल सुटला. ओ नो 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 मैदानावरती घडलाय काय. पाठीमागे साथीदाराला काहीतरी बोलण्याचा संवाद साधण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश झिमनची विकेट आलाय. मोठी विकेट बोंडिवलीनं गमावलंय. सेलिब्रेशन करतायत मोहितेवाडी. डीजे आता हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहेत. तिथे गणेश जेमन आले होते थांबले होते लाईनच्या जवळपास थोडस मागे होते. बॅटर तिथे आपण पहिला पाठीमागे साथीदाराकडे पाहत होते आणि बॅटर्स क्रीज मध्ये आली नाहीत. बॅटर्स क्रीज मध्ये नाही आली आणि पंचाने सांगितलं येस डेफिनेटली बाद. विकेट आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचलं 30 धावा. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर संदीप दाखल होत आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. कोलवटप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्याला मात्र खेळून काढलाय. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात. 1 रन कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट पैकी झालाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. धाव पळापळ म्हणजे लहानपणी आपण आबाधोबीचा खेळ खेळायचो. प्रत्येकाला तो माहित पण आहे. आबाधोबी मध्ये जसे एकमेकाच्या अंगावर मारायचे ना मग एकमेक पळत जायचे. आता तसं काही आबाधोबीवाला तो सीन सुरू आहे का मोहितेवाडी नाही समजत. राजूजी तुमच्या स्पर्धेमध्ये आबाधोबी सर्व काही पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. रन झाला 32. एक ब्रेक घेऊया. संगीत आहे डीजे. दोन षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक आहेत. आता पाठीमागे आमच्या कातकर साहेब आहेत. राजीवले साहेब पोहोचलेत. नाहीतर कॅमेरा बरोबर तिथे जाणार होता पण त्याच्या अगोदर तिथे आलेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटचे 6 बॉल आहेत. दर्शन आणि संदीप ही जोडी मैदानावरती. स्ट्राईकला संदीप आहेत. डाव स्ट्राईकला पर्यंत दर्शन आहेत. स्ट्राईक वरती संदीप आहेत. अमोल पुन्हा एकदा
ओ शॉर्ट बॉल टाकलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहेत, पंच व्हायलात, एक्सरसाइज करतात संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि सांगतात वाईट. एक्स्ट्रा रन आलाय, वाईट आलाय. धावफलकावरती आपण धाबा पहिल्या तर 33 धावा. पहिल्या बॉलवरती वाईट येत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. अमोल पुढचा बॉल घेऊन. अमोल आता मैदानावरती काय करतोय नाही समजत, पण वाईट +1 आलाय. वाईट +1 आलाय. धावसंख्या 2 ने वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 35. पाठीमागे एम आहे. आता एम नाही, आता आपण PM मध्ये आहोत. एम त्याच्या पाठीमागे एम तर लिहिलेले आहेत, पण एम नाही, आता आपण PM मध्ये आहोत आणि तिथे त्याला चांगली गोलंदाजी करायची आहे. पाहूया अनमोल ठरेल की अमोल धावा देणार याची चर्चा होणार आहे. अमोलला अनमोलच ठरायचं आहे, नाहीतर बोंडिवली संघ ज्या रीतीने बॅटिंग करतोय त्याच रीतीने बॅटिंग करण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांना माहित आहे रन करायचे आहेत 45 प्लस. ओ क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. सरळ दांडी गुल करत असताना मधली यष्टी उडवलंय. फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटर आउट, गॉन. होईल का मैदानावरती त्याची चर्चा असणार आहे. रन धावफलकावरती बनवलं गेलं 35 धावा. आदरणीय रमेश रिकामे साहेब आज सपत्नीक खऱ्या अर्थाने ते आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान आपण करणार आहोत. आज त्यांचा संपूर्ण परिवार सपत्नीक या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यामुळे आपला सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचं. आपला सन्मान राजू बांद्रे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, आणखीन एक विकेट जाऊ शकते. हो आता दापोलीच्या रोडवरती दापोलीला जाताना आंब्याचे झाडं किती आहेत ते नाही माहित, पण त्या आंब्याच्या झाडावरून जसा आंबा पाठीमागे खेचायचा असतो तो काढायचा असतो झाडावरून, तो अलगद काढायचा होता, पण अलगद काढण्याच्या चुकीमध्ये तिथे आंबा हातामधून निसटलाय. पहा पुन्हा एकदा, हे एक वेळा नाही घडलं. या मॅच मध्ये मोहितेवाडीनं 4 ते 5 वेळा अशा गोष्टी केल्यात. कदापि हा स्कोर होता ना, हा स्कोर तितका नव्हता, स्कोर कमी असता, पण मोहितेवाडीनं सातत्याने चुकी केल्यात आणि त्यांनी समोरच्याला बेनिफिट दिलाय हेही म्हणता येणार आहेत. पायावरती बॉल आदळलाय, रन घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसणार आहेत, म्हणून म्हटलं की गोलंदाज प्रयत्न करतायत. गोलंदाज सांगतात आम्ही लढू, टीम साठी लढू, पण फक्त क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान बरोबर आपण पाहू शकतायत. आज या स्पर्धेसाठी महत्वाचा वेळ साहेब आपण दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. राजू बांद्रे साहेब यांच्या वतीनं आपला हा भव्य सन्मान आहे, तो भव्य सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आता कुठलीही चूक नाही केली, तिथे क्षेत्ररक्षकाने घेतलाय कॅच आणि हा सन्मान आहे, तो सन्मान सध्या आपण स्क्रीनवरती ऑन दृश्य आहेत, ते दृश्य त्या ठिकाणी पाहतायत. विकेट आलाय, एक गाणं येईल आणि मैदानाच्या दिशेने जाऊयात. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतात. मिस्टर विनू मैदानावरती आलेले आहेत. आतापर्यंत विचार केला तर 2.5 चेंडू 36 धावा, 45च्या वर बनवायच्या होत्या बोंडिवलीला, पण मोहितेवाडीला 40च्या आतमध्ये रोखायचे होते. त्यांना माहित आहे या मैदानावरती 40च्या जवळपासचे होऊ शकतात. आता शेवटचा बॉल, इथून चौकार आला तर 40, इथून षटकार आला तर 42, डबल आला तर 38, सिंगल आला तर 37 आणि विकेट आला मग 36 राहणार आहेत. पाहूया शेवटचा बॉल, निर्णायक बॉल, शेवटचा बॉल, डॉट आलाय 36 की एक बॉल आहे, अजून एक बॉल आहे. त्यामुळे आता सध्या आमच्या स्कोरिंग मध्ये तिथे आपण पाहिलं तर एक बॉल जास्त ऍड केलं होतं, त्यामुळे एक शेवटचा बॉल बाकी आहेत, पण अजूनही संधी आहे. लास्ट बॉल वरती पाहूयात, विनूने एक चूक केल्यात, तिथे त्याने निर्धाव खेळलेला आहे. शेवटचा बॉल दोघांसाठी विशेष आहेत, निर्णायक आहेत, विशेष आहेत. पाहूयात, फटका खेळला, हवेमध्ये खेळला, झेलची जी संधी, झेल. पाठीमागच्या 2 बॉलवरती तुम्ही रन नाही घेतला, 2 नाही
पाठीमागच्या जवळपास 4-5 बॉल वरती रन नाही आल्या, त्या बोंडिवलीसाठी कुठेतरी निर्णायक राहतील की पुन्हा एकदा मोहितेवाडे जो केलेला कमबॅक, जो केलेला शेवटी केलेलं जे पुनरागमन या मैदानावरती ते दाखवून देतील, याची चर्चा मैदानावरती होणार आहे. एक छोटासा ब्रेक आहे, ब्रेक पूर्वी आपण काही टॉस जे आहेत ते टॉसही घेणार आहोत पुढच्या मॅचेसचे.